नांदेडमध्ये अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाचा मुद्दा राज्यभरात चर्चेचा विषय ठरतोय। मंगळवारी आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समन्वय समितीच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। सकल मातंग समाज मागील काही वर्षांपासून अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण व्हावे अशी मागणी करीत आंदोलन करत आहे। याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने उपवर्गीकरणाच्या अभ्यासासाठी बद्दर समितीची स्थापना केली होती। या समितीने आपला अहवाल सरकारकडे सादर केला। दरम्यान या अहवालावर हरकती आणि आक्षेप नोंदविण्यासाठी सरकारने 30 एप्रिल पर्यंत मुदतवाढ दिली आहे। मात्र उपवर्गीकरणाच्या विरोधात असलेल्या संघटनांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शविलाय। नांदेडमध्ये झालेल्या या आंदोलनात उपवर्गीकरण तात्काळ रद्द करावे तसेच बद्दर समितीचा अहवाल सार्वजनिक करावा अशी प्रमुख मागणी आहे। आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की भारतीय संविधानाने दिलेल्या आरक्षण व्यवस्थेत बदल करण्याचा प्रयत्न केला जातोय। उपवर्गीकरणाच्या माध्यमातून अनुसूचित जातींमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न होत असून हे एक राजकीय षडयंत्र असल्याचा गंभीर आरोपही यावेळी करण्यात आला। मुद्दा हा आहे की अजूनपर्यंत शासनाने बदर समितीचा अहवाल जाहीर केलेला नाही। 30 तारखेपर्यंतची शेवटची तारीख दिलेली आहे अहवाल म्हणजे सादर करण्याचं आमचं म्हणणं आहे। पण आक्षेप नोंदवायचा तर अजूनपर्यंत तुम्ही अहवाल का देत नाही, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि ह्या महत्त्वाच्या मुद्द्यावरच आजचं आमचं हे आंदोलन आहे। आणि बघू महाराष्ट्र सरकार आता काय भूमिका घेते। महाराष्ट्र सरकार जर लवकरात लवकर जर अहवाल जाहीर करणार असेल तर आंदोलनाची तीव्रता वाढेल। विरोध उपवर्गीकरण जे आहे आणि हे उपवर्गीकरण भारतीय संविधानानं जे काही आरक्षणाची जे काही साचा निर्माण केलेला आहे त्या साचा मोडण्याचं काम भाजप करत आहे आणि ते आम्ही होऊ देणार नाही। उपवर्गीकरणाच्या आडून भाजपाचं षडयंत्र आहे, अनुसूचित जातीमध्ये भांडणं लावण्याचं, खेळ निर्माण करण्याचं आणि जे काही बामणी कावा आहे देवेंद्र फडणवीस तो बामणी कावा करत आहेत ते आम्ही होऊ देणार नाही। मातंग समाज म्हणत नाही तर भाजपातील काही हस्तक जे नेते लोक आहेत त्यांची ही मागणी आहे, संपूर्ण मातंग समाजाची ही मागणी नाही। मुळात सुप्रीम कोर्टाच्या ज्या गाईडलाईन आहे सरकारकडे कुठलाही इम्पिरियल डेटा अवेलेबल नाही आणि आज मातंग समाजातील काही लोक कर्नाटक आणि तेलंगणाचं उदाहरण देत आहेत तर त्यांनी बघावं की तेलंगणा सरकारनं आज काय भूमिका घेतली। तेलंगणा सरकारने उपवर्गीकरण लागू केलं आणि नंतर घुमजाव केलेला आहे। त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना जो पॉलिटिकली त्यांना अजेंडा निर्माण करायचा आहे आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या आडून ते आम्ही होऊ देणार नाही। बाबासाहेबांनी दिलेले हे हक्क आणि अधिकार आहेत आणि हक्क आणि अधिकार साबूत ठेवण्यासाठी आम्ही लढू आणि महाराष्ट्र सरकारला याच्यामध्ये माघार घ्यावी लागणार आहे, हे आमचं म्हणणं आहे। या आंदोलनामुळे हा मुद्दा आणखी चिघळण्याची शक्यता असून येत्या काही दिवसात राज्यभरात यावरून मोठे आंदोलन उभे राहण्याची चिन्हे दिसत आहेत।